मित्रांनो, मी मैत्री मनीषा सुभाष भगत इयत्ता 6वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे. सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी. मित्रांनो, एक वेळ होता जेव्हा विद्यार्थी घरून शिकून यायचे आणि परीक्षेत बिनधास्त लिहायचे. पण आता एक अशी वेळ आली आहे जेव्हा विद्यार्थी शिकून तर येतात, पण जेव्हा लिहिण्याची वेळ येते तेव्हा एक शब्दही आठवत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. मला सांगा, सोशल मीडियाच्या दर्शनाने तुमच्या सकाळची सुरुवात होते का? तुम्हाला आलेले प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करावेसे वाटते का? तुमच्या जीवनातील लहानशी गोष्ट तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करावीशी वाटते. इंटरनेट बंद झाले किंवा कनेक्शन नाही मिळत आहे. इंटरनेट बंद झाले किंवा कनेक्शन नाही मिळत आहे, तुम्ही अस्वस्थ होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असेल तर तुमच्या डोक्यात सोशल मीडियाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होते आणि तुमच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजायला हवी. मित्रांनो, एकदा एक वेळ होती, एक सकाळची वेळ होती. एक आई म्हणाली त्याच्या मुलाला, अरे मुला, चल उठ की आता 4 वाजता उठ, सकाळ झाली आहे. तो मुलगा म्हणाला, अगं आई थांब थोडा वेळ. ती आई म्हणाली, अरे उठ, आज तुझी 10वीची आखरी परीक्षा आहे. तो विद्यार्थी म्हणाला, अगं आई नाही, थोडंसं झोपू दे की. ती आई अर्ध्या तासानंतर आली तरी तो मुलगा उठलाच नाही. ती आई खूप म्हणाली आणि जेव्हा ती नंतर अर्ध्या तासाने आली तेव्हा 5 वाजले होते. त्या आईने म्हणाली, अरे आता तरी उठ, तुम्ही काही काल अभ्यासच नाही केला. काल तू नुसतं त्या सोशल मीडियाच्या फोनमधल्या सोशल मीडियातच होता. तू काही अभ्यास नाही केला, चल आता तरी उठून अभ्यास कर. तो उठलाच नाही. मग तो 8 वाजता उठला आणि तयारी करून कॉलेजला गेला. जेव्हा त्याची कॉलेजमध्ये पेपरमध्ये लिहायची वेळ आली तेव्हा त्यांनी काही शब्द आठवून मग विसरून गेला, ज्यामुळे तो परीक्षेत फेल झाला आणि त्यांनी आत्महत्या केली. थँक्यू.